आज पंढरपूर शहरामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आले मंदिराच्या आवारात आणि अर्थात कॉरिडॉरला सगळ्यांचा विरोध आहे कारण का जवळजवळ 100-200 ते 300 लोकांचा हा रोजंदारीचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न आहे। अनेक वर्षापासून मंदिराच्या आवारात ही लोक आहेत आणि आता अचानक तुम्ही कॉरिडॉर ठरवताय। ह्या लोकांना तुम्ही कुठे पाठवणार, त्यांना रिहॅबिलिटेट कुठे करणार आहात, त्याचा काही प्लॅन नाही आहे। उगाचच एकंदरीत बनवायचं म्हणून बनवायचं। पण मी बघते शासनाचं धोरण असं आहे की म्हणतात हे करायचं ते करायचं, आता पुलं बांधतात, ब्रिज, पण त्याच्या खाली जी लोक राहतात त्यांना तुम्ही कुठे सुव्यवस्था त्यांची करणार आहात, त्याबद्दल काही स्पष्टीकरण नाही। आणि कॉरिडॉरचा सगळ्यांनाच या ठिकाणी विरोध आहे। अनेक वर्षापासून मला असं वाटतं मंदिराच्या परिसराची जी शोभा असते ती ह्या जुने वाडे असतील, जुने आपले दुकानदार असतील, मग कोणी प्रसाद विकतं, कोणी विठ्ठलाची मूर्ती विकतं, कोणी कुंकू विकत असतं, कोणी खंदी पेढे विकत असतं। तर हे सगळं अचानक येऊन तुम्हाला कॉरिडॉर करायचं आहे म्हणून ह्यांचं मत न घेता, वरून थोपवण्यापेक्षा तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का नाही हे लोकांचं मत न घेता सरकार मनमानी कारभार करत आहे आणि त्याचा मी विरोध करत आहोत। पण तुम्ही बघता की लोकशाही असेल, लोकप्रतिनिधी असेल, ह्या सगळ्यांमध्ये लोक हा खूप महत्त्वाचा घटक आहे। पण हे जे सरकार आहे ते लोकांना विश्वासात न घेता सगळं मनमानी आणि हुकुमशाही करत आहे। कॉरिडॉर न होण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिकरित्या जे काही होऊ शकतं तो 100% मी प्रयत्न करणार आहे आणि जे अफेक्टेड आहेत, ज्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, त्यांना एकत्र घेऊन एकंदरीत ह्याचा विरोध आम्ही करणार। राज ठाकरेंनी काल महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्याचा फटका कुठे जर आपल्याला बसत नाही, राज ठाकरे जी गर्दी येते पण ते वोट्समध्ये ट्रान्सलेट होत नाही। सुधीर मुनगंटीवारांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, त्याच्याकडे कसं बघता? नाही, ते भाजपची एक परंपरा आहे, खोटं एकतर येतून बोलतात आणि जेव्हा मुद्द्यावर येऊ शकत नाहीत, इव्हन सोलापुरात तो प्रकार चालला, मुद्द्यावर येऊ जेव्हा शकत नाही, जेव्हा मागच्या 10 वर्षात काय केलं नाही त्याचा ते हिशोब देऊ शकत नाही, लेखाजोखा देऊ शकत नाही आणि म्हणून ते दुसरीकडे वळायचं नेहमी त्यांची ती पद्धतच आहे। पण आता लोक हुशार झाले। 9 वर्षाच्या रॅलीमध्ये काल जय श्रीरामच्या घोषणा आपण दिल्या नाहीत असा प्रचार विरोधक करतायत। नाही, ते अर्धवट माहिती आहे तुमच्या। राम सगळ्यांमध्ये आहे, कोणी आम्हाला सांगावं लागायची गरज नाही की रामाची पूजा करा किंवा विठ्ठल, कारण का आम्ही ते परंपरा आहे, पारंपरिकरित्या आम्ही करत असतो। ह्यांनी आम्हाला शिकवू नये काय करावं आणि काय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।